नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्पमालिकेतलं हे 32वं पुष्प आज मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. आणि आज मी श्रीमद भागवत या विषयावर बोलणार आहे. भागवताचे उद्दिष्ट काय आहे, काय काय त्याचा होऊ शकतो उपयोग, आणि सामान्य माणूस भागवत वाचून भागवत आचरणात आणून कसा उंच दर्जाचा होऊ शकतो, त्याचा थोडक्यामध्ये आपण आज पाहणार आहोत. तर भागवत हा मुख्यतः भक्तिप्रधानक आणि श्रीकृष्णाच्या अनंत लीलांवर आधारित असा हा ग्रंथ आहे. प्रचंड भक्तिभाव तो निर्माण करू शकतो आणि संसारात राहून सच्चिदानंद अशी अवस्था प्राप्त करून देण्याची क्षमता असणारा हा ग्रंथ आहे. परंतु काय, आपल्याकडे आनंद भरलेला आहे पण तो पाहण्याची दृष्टी नाही आहे. आणि आपल्याला असं वाटतं की तो आनंद बाहेर भरला, तो कुठे धनाने विकत घेता येईल, शक्तीने विकत घेता येईल, अशी आपल्या कल्पना सर्वसामान्य माणसाच्या आहेत. पण तसं नाही. तो का आनंद खरा आत भरलेला आहे, आपल्या आत विदिन. आणि हा आनंद पाहण्याची दृष्टी भागवत, श्रीमद भागवत, त्याला श्रीमद भागवत असं म्हटलं आहे, हा ग्रंथ तुम्हाला देऊ शकतो. आणि भगवान श्रीकृष्ण हे एक जीवनातलं अत्यंत आदर्श असं पात्र आहे. संसार करून सर्व काही मिळू शकतं हे भगवान आपल्याला शिकवतात. वास्तविक म्हटलं तर जीव हा परमात्म्याचा एक अंश आहे. परंतु ते ज्ञान आपल्याला नसल्यामुळे त्या ईश्वराचा शोध आपण घेत नाही. वास्तविक त्याचा अंश होता, तो आतच भरलेला आहे हे आपण तेव्हाच विसरून गेलो आणि त्याच्यावर आपला विश्वास नाही. त्यामुळे दर्शनाची आकांक्षा बाळगून ते दर्शन मिळवणे परमेश्वराचं हे आपलं खरं उद्दिष्ट पाहिजे. परंतु अज्ञानामुळे आपल्या शक्तीची आपल्याला कल्पना नाही. आता ही दर्शनं कशी होतात, काय त्याचे काय प्रकार आहेत, तर 3 प्रकारची दर्शनं. एक स्वप्नात होणारं दर्शन, दुसरं मूर्ती किंवा मंदिर यामध्ये होणारं दर्शन परमेश्वराचं, आणि त्यानंतर प्रत्यक्ष होणारं प्रत्यक्ष दर्शन. असे हे अनुक्रमे एकापेक्षा एक अशी श्रेष्ठ अशी दर्शन आहे. जो अहम ब्रह्मास्मी अवस्थेत असतो तो स्वतः परमेश्वर असतो, आणि तो जे बोलतो ते सत्य होतं, कारण तो परमेश्वर बोलत असतो. आणि म्हणूनच हे जे मोठे संत पुरुष आपल्या समाजात होऊन गेले, महान पुरुष जे होऊन गेले, हे जे बोलत असत ते सत्य होत असे, कारण ते स्वतः परमेश्वराच्या मुखाद्वारेच बोलत असे. आता पहा, आणि ते बोललेलं परमेश्वराला सत्य करणं भाग असायचं, आणि ते तसं होतही असं. आता श्रीकृष्ण हा आपला आदर्श मानला तर श्रीकृष्णाचं जीवन अलौकिक मानण्याचं कारण म्हणजे गोपींनी त्याच्या स्वरूपात स्वतःला विलीन करून घेतले आणि त्या श्रीकृष्णाचा त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार होत असे. लीला देखने गई मैं भी हो गई लाल, अशी त्यांची अवस्था. सर्व गोपी जशा काही श्रीकृष्णात विलीन झाल्या, तशा आपल्या सर्व वृत्ती श्रीकृष्णात विलीन करण्याचं सामर्थ्य या सर्व कृष्णांच्या कथामध्ये आहे. भागवतामध्ये प्रत्येक गोपीला आपणच श्रीकृष्ण आहोत की काय असं वाटत असे, आणि तिला प्रत्येक गोष्टी, झाडा फुलात लतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण दिसत असे. इतक्या त्या एकरूप झालेल्या होत्या. आणि आपल्याला काय करायचं, आपल्याला राधा होऊन त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हेच श्रीमद भागवताचं अंतिम उद्दिष्ट आहे. आता पहा, वेदांचे 4 भाग. एक आहे संहिता, दुसरा आहे ब्राह्मण, तिसरा आहे आरण्यक,
आणि चौथा भाष्य. वेदांची समाप्ती उपनिषदात होते आणि उपनिषदात आरण्यकामध्ये ह्या उपनिषदांचा भाग होतो. याचं चिंतन ऋषी करत असत. बंगल्यात राहून भोगविलास करणाऱ्यांसाठी उपनिषदे नाहीत, त्याचा अधिकार त्यांना नाही. आणि म्हणून सामान्य माणसासाठी भगवान वेदव्यासांनी भागवतशास्त्राची रचना केली. उपनिषदांचा मार्ग आपल्याला सोपा नाही गृहस्थांना, कारण उपनिषद ही त्याग शिकवतात आणि आपण साधी चहा, पान सुपारी चहा सोडू शकत नाही. इतके विकार आपल्या विकारांच्या आपण ताब्यात आहोत. त्यामुळं कामक्रोधादी विकार सोडायला सांगितले तर आपण कसे सोडणार बरं सामान्य माणसं. जसं कामसुख भोगणाऱ्यांसाठी योगाभ्यास नाही. भोगी जर योगी होईल तर तो रोगी होईल, त्याचं पतन होऊन तो नास्तिक होईल. त्यामुळे भक्तिमार्गात जर पतन झालं तो आसक्त होईल. आणि भागवताची रचना ही कलियुगाला अनुसरून जीवाचा उद्धार करण्यासाठी केलेली आहे. जे उद्योगधंद्यात संसारात रमलेले आहेत त्यांच्यासाठी भागवतकार म्हणतात की बाबांनो, निराश होऊ नका. तुम्हाला कुठेही जंगलात जाण्याची गरज नाही. केवळ जंगलात गेल्यानंतर आनंद मिळतो असं नाही, तर संसारात राहून निरनिराळ्या वृत्ती जो सोडतो तो आनंदमय होऊ शकतो. आता गोपींचं प्रेम पहा, त्यांना कणाकणात श्रीकृष्ण दिसत असे आणि या प्रेमाच्या भरोश्यावर त्यांनी उद्धवासारख्या ज्ञानी माणसाचाही ज्ञानाचा गर्व उतरवून टाकला. आणि गोपींच्या सत्संगानंतर खुद्द उद्धव सुद्धा बदलून गेला. तेव्हा हा आदर्श अलौकिक असा भक्तिमार्ग गोपींनी भागवत शास्त्रामध्ये शिकवला आहे. आणि हे भागवत शास्त्र तुमचा प्रत्येक व्यवहार सुद्धा भक्तिमय करून देते. योग्याला समाधीत जसा आनंद मिळतो तसा आनंद गृहस्थाला घर बसल्या भागवतातून मिळू शकतो. संसारातील विषय सुखांप्रती हळूहळू तो वैराग्यशील होतो आणि प्रभूच्या प्रेमात पडत पडत भागवतमय होऊन जातो. भगवतमय, भागवत आणि भगवत इतकं सरळ आहे. आता विचार करा, परमेश्वराने तुम्हाला जे काही खरं दिलं आहे याचा खरा हक्क आहे का तुम्हाला? एवढं सगळं घेऊन सुद्धा तुम्हाला त्याचं प्रेम नाही. कलियुगात भागवत सर्वश्रेष्ठ आहे, मोक्षाचा मार्ग आहे. आणि परीक्षित राजाची कथा जी या भागवतात सांगितली गेली आहे, तर 7 दिवसात त्यांनी हे भागवताद्वारे आपल्याला सद्गती प्राप्त करून घेतली. आता एवढ्या कडेकोट बंदोबस्तात सुद्धा तक्षक नाग वेगळ्या स्वरूपात येऊन त्या परीक्षिताला डसला. तसं आता हा तक्षक म्हणजे काय हो? तक्षक म्हणजे काळरूपी तक्षक कोणालाही सोडत नाही. तेव्हा काळाचं भान ठेवा. काळ म्हणजे मृत्यूला आपण अमंगल समजतो, परंतु मृत्यू हा अमंगल नाही, तो मंगलच आहे. आणि उलट तो परमात्म्याचा सेवक आहे. आता श्रीकृष्णाला जेव्हा वाटते की हा माझा बालक आता योग्य आहे, ह्याला न्यायला हरकत नाही, तेव्हाच तो तुम्हाला नेतो इथे तुमचे भोग संपल्यानंतर. आणि ज्यांनी पाप केलेलं नाही त्यांना मृत्यूची भीती बाळगायचं काही कारण नाही. कारण पाप नाही केल्यामुळे मृत्यूनंतर त्यांना चांगली गती मिळणार असते. तेव्हा भागवताचा जो अभ्यास करतो आणि जो पापाचा विचार करत नाही त्याला निश्चितच सद्गती मिळते. आणि मी श्रीकृष्णाचा आहे अशी त्याची खात्री असते भागवताचा अभ्यास केल्यामुळे. त्यामुळे दृष्टीचा, धनाचा, वाणीचा जो जेवढा सदुपयोग करता येईल तेवढा करा. जेव्हा भगवान वेदव्यासांच्या आश्रमामध्ये गणपती प्रकट झाले
तेव्हा व्यासाने त्यांना विचारलं की बा मला भागवत शास्त्राची रचना करायची आहे, पण हे लिहिणार कोण? तेव्हा गणपती म्हणाले, अरे वा, मी आहे ना तयार, परंतु फक्त माझी एक अट आहे की मी एक क्षणसुद्धा रिकामा बसणार नाही. म्हणून हे उंदीर जे गणपतीचं वाहन दाखवलं आहे, तो उंदीर कधी स्वस्त बसत नाही. त्यामुळे जो सतत कार्यरत असतो त्याच्या मागे रिद्धी या दासी धावत येतात आणि एकाहून एक अशा या सरस मनोरंजक कथा व्यासानी अशा प्रकारे भागवतात लिहिल्या. आणि मध्ये जेव्हा त्यांना वेळ हवा असायचा तेव्हा ते एखादा कूट प्रश्न गणपतीला टाकायचे आणि त्या प्रश्नाचा विचार करण्यामध्ये गणपतीचा जो वेळ जाईल तेवढ्या वेळात हे दुसरं कथानक पुढचं तयार करायचं. लक्षात ठेवा, नेहमी कुठलंही सत्कर्म तुम्ही कराल तेव्हा त्यात विघ्न येत असतात. म्हणून भागवत लिहिण्याआधी श्री व्यासानी श्री गणेशाय नमः असं म्हणून विघ्नहर्त्याची वंदना केली. ते त्याला आधी शरण गेले की वा तू विघ्न आणू नको. आणि मग काय झालं तर वेदव्यास बनले वक्ता आणि गणपती हा बनला लेखक. प्रत्येक वेळी मध्ये वेळ हवा असला की ते गणपतीला एक कुठं प्रश्न टाकायचे आणि अशा प्रकारे भागवत हळूहळू तयार झालं. आता पहा एक उदाहरण, त्या चित्रकेतू कथाची राजाची कथा आहे. त्याला 1 करोड राण्या दाखवलेल्या आहेत. संसारात आपण विषयात जेव्हा रममाण असतो तेव्हा संसारातली आपली ही मनाची बैठक आहे ती या चित्रकेतूची आहे. त्यामुळे तुम्हाला चित्रकेतूला कोटी स्त्रिया काय आहेत हे लक्षात येईल. त्यांना काय सुचवायचं आहे की आपल्या मनाच्या विषयांना काही निर्बंध नाही. विषयामध्ये मन रमलेलं असतं आणि कोट्यावधी इच्छा आपल्या शिल्लक असतात. ह्या आपल्या पत्न्या आहेत, ह्या ज्या इच्छा होतात. हे असं कूट अनेक कथा व्यासांनी मुद्दाम लिहिलेले आहेत. त्यातून मी तुम्हाला जे नेहमी म्हणतो की बिटवीन दी लाईन्स वाचायला तुम्ही शिका. कुठलंही आपलं पुराण घ्या, कुठल्याही पुरातन कथा घ्या. इसापनीतीत जसं आपण पक्षाप्राण्यांची कथा असतात पण त्यातून एक तात्पर्य वेगळं असतं, तसं या कथांमध्ये एक तात्पर्य आहे. या कथा या काही सत्य इतिहासच आहेत असं समजायचं कारण नाही. त्या कथेमधून तुम्हाला काय शिकायचं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे विषयांमध्ये जे आपण सतत रमलेलो असतो, वृद्धावस्थेत असताना व्यासांना शुक हा पुत्र झाला असं दाखवलं आहे. आता शुक हा पूर्ण वैराग्यदायी दाखवला आहे आणि त्यामुळे म्हातारपणापर्यंत तपश्चर्या करून जगाचे अनुभव घेतल्यानंतरच वैराग्य प्राप्त होते असा या कथेचा अर्थ आहे. आता स्वतः शुक हे भगवान शंकरांचे अवतार. स्वतः शंकर सर्व शक्यता असून सुद्धा स्मशानात राहत होते. त्यांनी वैराग्याचा अत्यंत मोठा असा आदर्श घालून दिलेला आहे. आणि ते स्वतः वैराग्यमूर्ती होते. ते ब्रह्मनिष्ठ वैराग्य आणि अलौकिक प्रेम भक्ती यांची मूर्ती होती. आता पहा दुसरा एक, श्रीकृष्णाला लोणी प्रिय दाखवलं आहे कारण भागवत हे लोणी आहे आणि बाकीची शास्त्रे ही दूध आणि दह्यासारखी आहेत. लोणी हे दही दुधाचे सार आहे म्हणून श्रीकृष्णाला लोणी प्रिय आहे. त्यामुळे सारप्रिय असं हे लोणी. ज्ञानभैराग्य ही भक्ती वाढवण्यासाठी आहेत. अनेक कथा अशा आहेत की ज्यात तुम्हाला तुमच्या वर्तनाचा पश्चात्ताप होऊन डोळ्यात पाणी उभे राहील. आणि पश्चात्तापा इतके दुसरे मोठे शासन नाही. भागवत हे प्रेमाचे शास्त्र आहे. वेगवेगळ्या कथांमधून परंतु तुमच्या डोळ्यात अश्रू आणतील आणि तुम्हाला पश्चात्ताप तुमच्या अनेक दुष्कर्मांचा होईल इतकी ताकद त्या कथांमध्ये आहे. खरं म्हणजे प्रेम हा 5वा पुरुषार्थच आहे. मी वारंवार तुम्हाला प्रत्येक माझ्या भाषणात प्रेम प्रेम हा शब्द आठवेल. तर श्रीकृष्णाच्या प्रेमाने जो देह भान विसरून आणि परमात्म्यावर प्रेम हेच आपले स्वरूप मानतो,
ध्यान मार्गामध्ये प्राप्ती करतो तोच खरा भागवताचा उपासक. या भागवत कथेचे महात्म्य सनतकुमारांनी श्री नारदांना सांगितले होते आणि ते सांगताना अनेक मोठमोठे महात्मे त्या ठिकाणी उपस्थित होते. आता पुढे जाऊन जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढ्या भागवतातल्या काही अतिशय सुंदर सुंदर अशा कथा आपण घेणार आहोत आणि या कथेमधून आपल्याला काय शिकायचं आहे ते पाहणार आहोत. माझं उद्दिष्ट सर्व अध्यात्म म्हणजे प्रेम, आणि हे प्रेम कसं उत्पन्न करावं, कशा आपल्या वागण्यातून ते समोरच्या व्यक्तींना दिसावं आणि त्यांचंही प्रेम आपल्यावर बसावं आणि सर्व जीवन हे आनंदमय सुखमय असं जाऊ द्या, यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. तर काही भागवतातल्या कथा मी घेईन, काही महाभारतातल्या म्हणा किंवा गुरुचरित्रातल्या, अशा ज्या आपल्या पुराणांमध्ये ज्या ज्या काही कथा आहेत अतिशय सुंदर रोचक अशा या कथा आहेत. आणि ह्या कथा आहेत त्यातून आपल्याला काहीतरी बिटवीन दी लाईन्स वाचून आयुष्य सार्थक करण्यासाठी, आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी जे आहे त्यातलं लोणी ते आपल्याला खायचं आहे. तर अशा प्रकारे हा भागवताचा एक सारासर भागवत का यासंबंधी विचार मी आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. तेव्हा जे काही सांगतं यात आनंद माना आणि आपण पुन्हा पुढच्या वेळी काही ना काही उद्दिष्टाने भेटूया. तर नमस्कार. योगनिद्रेसंबंधी मी आपल्याशी बोललो आहे. हे योगनिद्रा बहुता या रविवारी होईल, त्याचं जे काही सूचना वेगवेगळ्या आहेत त्याचा एक स्वतंत्र 3-4 मिनिटाचा छोटा एक व्हिडिओ मी देतो आहे. तर आपण तो फॉलो करावा. आणि यूट्यूबवर हे जर झालं तर तिथे रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल, म्हणजे तुम्हाला आपोआप त्याची सूचना यूट्यूबकडून येईल. तर आपला निरोप घेतो. नमस्कार. छान आनंदात प्रेमात राहा.